आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांना टप्पा अनुदानाचा दिलासा 24 मे 2026 22 मे 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रकसुद्धा आपण समोर पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा तुकड्या तसेच त्यावरील कार्यरत शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे मूल्यांकन निकषानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या पण प्रशासकीय कारणामुळे पुढील टप्प्याच्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या काही शैक्षणिक संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाने 22 मे 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार यापूर्वी 25 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये राहून गेलेल्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित संस्थांना पुढील टप्प्याचे वेतन अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुदान धोरणाची पार्श्वभूमी. राज्य शासनाने शाळा तुकड्यांच्या मूल्यांकनासाठी सुधारित निकष निश्चित केले असून त्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या शाळा व तुकड्यांना टप्प्याटप्प्याने वेतन अनुदान देण्याचे धोरण अवलंबले आहे. या धोरणाअंतर्गत विविध टप्प्यामध्ये पात्र संस्थांना 20%, 40%, 60%, 80% आणि अखेरी 100% अनुदान देण्यात येते. मात्र काही प्रकरणामध्ये मूल्यांकनानुसार पात्रता मिळाल्यानंतरही अनेक शाळा व तुकड्या अनुदानापासून वंचित राहिल्या होत्या. या संदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश, वित्त विभागाची मान्यता आणि शासनाच्या विविध निर्णयाच्या आधारे अशा संस्थांना अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आले होते. रत्नागिरीतील 2 कनिष्ठ महाविद्यालयांचा प्रश्न सुटला. या पूरकपत्राचा सर्वाधिक फायदा रत्नागिरी जिल्ह्यातील भारत शिक्षण मंडळ संचालित 2 कनिष्ठ महाविद्यालयांना होणार आहे. यामध्ये खालील संस्थांचा समावेश आहे. सो विजयालक्ष्मी श्रीकृष्ण गांधी वाणिज्य महाविद्यालय रत्नागिरी, श्रीमान रमेशजी करियर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी. या दोन्ही कनिष्ठ महाविद्यालयांना 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयाने 40% अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र पुढील टप्प्याच्या अनुदानासाठी आवश्यक असलेला 15 मार्च 2024च्या शासन निर्णय नंतरच्या निर्णयामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नव्हता. यामुळे या संस्थांना पुढील टप्प्याचे अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांनी याबाबत शासनाकडून प्रस्ताव सादर करून दुरुस्तीची मागणी केली होती. नेमकी चूक काय होती? शासनाच्या निर्देशात आली की 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील पात्र शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना सरसकट पुढील टप्प्याचे अनुदान मंजूर करण्यात आले. तथापि राज्यातील ह्या 2 कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश अनुदानित संस्थांची यादी करून पुढील टप्प्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे पाठवणे आवश्यक होते. क्षेत्रीय स्तरावर ही कार्यवाही वेळेत न झाल्यामुळे संबंधित संस्थांचा पुढील टप्प्याच्या अनुदानात समावेश होऊ शकला नाही. परिणामी शासनाला स्वतंत्र पूरकपत्र काढून ही त्रुटी दुरुस्त करावी लागली. पूरकपत्रात काय बदल करण्यात आला? शासनाने 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयातील वाचा भागामध्ये ती नवीन संदर्भाचा समावेश केला आहे. यामध्ये खालील शासन निर्णय नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. कम 2023 SM 93 SMS 4 दिनांक 15 मार्च 2024 हा संदर्भ समाविष्ट झाल्यामुळे संबंधित संस्थांना अनुदानाच्या पुढील टप्प्याचा लाभ देण्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय आधार उपलब्ध झाला आहे. शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना फायदा. या निर्णयामुळे संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामधील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शासनाकडे मिळणाऱ्या अनुदानामुळे संस्थांच्या आर्थिक भरात मोठी घट होणार असून कर्मचाऱ्यांना नियमित वेतन वितरणासाठी मदत मिळेल. शिक्षक संघटनाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे, कारण अनेक वर्षांपासून अनुदानासाठी पात्र असूनही प्रशासकीय त्रुटीमुळे प्रलंबित असलेली प्रकरणे सोडवण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेत असल्याचे या निर्णयातून दिसून येते. अनुदान प्रक्रियेत प्रशासकीय त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शासन आवश्यक ती पावले उचलण्यास तयार असल्याचा संदेशही राज्यभरात अंशतः अनुदान शैक्षणिक संस्थांना मिळाला आहे. शासनाने स्पष्ट केले की ही पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून समोर आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. राज्य शासनाने 22 मे 2026 रोजी पूरकपत्र जारी केले. खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानाबाबत दुरुस्ती 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाचा समावेश करण्यात आला. रत्नागिरीतील 2 कनिष्ठ महाविद्यालयांना पुढील टप्प्याचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
संबंधित शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानाचा लाभ प्रशासकीय त्रुटीमुळे मिळालेला आहे. अनुदान प्रक्रिया आता पूर्ण होणार. परिपत्रक पाहू. टप्पा अनुदान मंजूर 22/26चं परिपत्रक. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि नक्की त्यानुसार क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. हे पूर्ण GR अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून डाउनलोड करू शकतो.